सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 मार्च 2026 गुरुवार दिवशी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. सोन्यासारखा दिवस आहे. महिलांनो, दादांनो, जसं आपण अश्विन नवरात्रीत देवी आईची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो ना, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या देवी आईची सेवा करायची आहे. तसे तर 4 नवरात्र असतात, 2 गुप्त नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र, एक अश्विन नवरात्र. आपण जास्त करून यात दोन्ही नवरात्रीत बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते, अखंड दीप प्रज्वलित केला जातो, मंगल कलशाची स्थापना केली जाते. 9 दिवस जसं अश्विन नवरात्रीत देवी आईची सेवा केली जाते, कन्यापूजन असेल, ओटी भरणं, सर्व सेवा चैत्र नवरात्रीत सुद्धा आपल्याला जशी अश्विन नवरात्रीत करतो तशाच पद्धतीने करायची आहे. आता बऱ्याच घरांमध्ये चैत्र नवरात्रीत घटस्थापना होत नसेल तर तुमची परंपरा महिलांनो, तुम्ही जशी चैत्र नवरात्री साजरी करतात ना तशाच पद्धतीने करायची आहे. पण काही गोष्टी आपण कुलदेवीसाठी जरूर कराव्या, म्हणजे आपल्याला इतकं सुख ऐश्वर्य प्रदान करते आणि आपल्या कुलस्वामिनीचा अखंड आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर, लेकरा बाळांवर कायम राहतो. तिचं कृपा छत्र आपल्याला प्राप्त होत असतं आणि अशा घरात आणि लेकरा बाळांना कधीच प्रगतीला कमी राहत नाही. त्या घरात कुठलाच पितृदोष उरत नाही. सदैव माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलस्वामिनीची, आपली कुलस्वामिनी म्हणजेच आपली माता लक्ष्मी आहे, तिची कायम आपल्याला कृपा माया मिळत राहते. आता देवी आईची माया मिळवून घ्यायची असेल तर मग आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा नवरात्रीत तर करायचीच आहे. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की 19 मार्च रोजी फाल्गुन अमावस्या दिलेली आहे कॅलेंडरमध्ये, मग आपण गुढीपाडवा चैत्र नवरात्री कसं बरं साजरं करायचं? तर महिलांनो, दादांनो, फाल्गुन अमावस्या ही पहाटे 6:53 मिनिटांनी संपणार असल्याने ही अमावस्या सूर्योदय बघितलेली नसल्यामुळे या दिवशीच आपल्याला 19 मार्च 2026 गुरुवार रोजीच आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे आणि चैत्र नवरात्रीला पण प्रारंभ याच दिवसापासून होणार आहे. तर हे चैत्र नवरात्रीचे दिवस 19 मार्च ते 27 मार्च असे चैत्र नवरात्रीचे हे 9 दिवस असणार आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय शुभ दिवस आहे. गुढीपाडवा शुभ गोष्टींची सुरुवात करायची असेल, अतिशय शुभ मुहूर्त आहे. गृहप्रवेश करायचा असेल, नवीन वाहन खरेदी करायचं असेल, सोनं नाणं कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात, लग्न कार्याची बोलणी करायची असेल, अतिशय शुभ दिवस. फाल्गुन अमावस्याचा कुठलाही अडथळा यंदाच्या चैत्र नवरात्रीवर आणि गुढीपाडव्यावर नसल्यामुळे अतिशय शुभ दिवस आहे. मनात कुठलेच विचार आणू नका. पण तुम्ही जर राहू काळ मानतात तर दुपारी गुरुवारी 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 19 तारखेला 1 ते 3 हा 2 तासाचा राहू काळ असणार आहे. या वेळात, या काळात आपण तर गुढी उभारणं वगैरे सर्व गोष्टी, शुभ गोष्टी सकाळीच करणार आहोत. तर या काळात कुठल्याही शुभ गोष्टी करू नका. आता बऱ्याच घरांमध्ये महिला या चैत्र नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना करतात, मंगल कलशाची स्थापना करतात, अखंड दिवा लावतात. तर महिलांनो, या 2 तासाच्या राहू काळात चुकून सुद्धा करू नका. लवकर उठा आणि 12च्या आत आपल्याला या सर्व शुभ गोष्टी करून घ्यायच्या आहे. आणि आपण जी गुढी वगैरे उतरवतो ना ती सुद्धा संध्याकाळी 4-5 वाजता आपल्याला उतरवायची आहे. दुपारी 1 ते 3 गुढी उतरवू वगैरे नका. तुम्हाला जरी बाहेर वगैरे जायचं असेल तरी पण 4 वाजेनंतरच आपल्याला गुढी खाली उतरवायची आहे. शुभ काळातच गुढी उभारावी आणि शुभ काळातच आपण गुढी उतरवायची आहे. शुभ परिणाम होतात आपल्या आयुष्यात. तर चैत्र नवरात्री म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू, आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना अवश्य करायची आहे. देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची असते. छान असा मंगल कलश घ्यायचा आहे, धुवून घ्या स्वच्छ त्यात पाणी भरायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाका, एक चांगली सुपारी, छोटी सुपारी तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल, ती सुपारी टाकायची आहे. हळद कुंकू, थोड्याशा अक्षता टाका. तुमच्याकडं जर थोड्याशा दुर्वा असतील तर आवर्जून थोड्याशा दुर्वासुद्धा कलशात टाकायच्या आहे. कलशाच्या मुखाशी 5 वेढे कलाव्याचे जरूर द्यायचे आहे महिलांनो.
अवश्य द्या. घरात शुभ गोष्टी घडून येतील. मंगल कलशावर चांगला नारळ घ्यायचा आहे. आधीचा नारळ असेल तुम्ही विसर्जनात टाकलात तरीही चालेल. कोंब वगैरे आलेला असेल तर एखाद्या कुंडीत लावून द्या, छान असं झाड येईल. तर मंगल कलश भरताना चांगला शेंडीचा पाणीदार नारळ घ्यायचा आहे. चांगला बघून घ्या. त्यात 5 विड्याची पानं ठेवा. विड्याची पानं नसेल तुम्ही आंब्याची डहाळी, 5 पानांची आंब्याची डहाळी जरी ठेवली, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ती पानं आणि स्वच्छ असं नारळवरती, कलशवरती नारळ ठेवायचा आहे पानांवर. आणि त्या कलशाला 8 दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे. आता हळदी कुंकवाची बोटं लावताना ओम श्रीम नमः नाहीतर अष्टरूपी महालक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहे. हे महालक्ष्मी माता, वरदलक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता. वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकात प्रत्येक महिला वैभव लक्ष्मीचं व्रत करते. माझ्या सर्व महिलांना अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं माहीतच आहे. प्रत्येक माता लक्ष्मीचं नाव घ्या आणि कलशाला 8 दिशांनी नावं घेत घेत जरूर हळदी कुंकवाची बोटं घरातल्या स्त्रीने जरूर लावायची आहे. खूप शुभ परिणाम होतील तुमच्या आयुष्यात. जे काही दुःख दारिद्र्य आहे, अडीअडचणी आहे, तुम्ही खूप त्रासात आहात, कठीण परिस्थितीत आहात, सर्व समस्या संपून जातील असा मंगल कलश चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी चैत्र प्रतिपदेला आपल्या देवघरात साध्या सोप्या पद्धतीने जरूर भरा महिलांनो. आणि 8 दिशांनी असं हळदी कुंकवाची बोटं माता लक्ष्मीची नावं रूपं घेऊन जरूर लावायची आहे. सुंदर परिणाम येतील तुम्हाला दिसून आयुष्यात. त्याचबरोबर अष्टदल छोटीशी ताटली थोडे तांदूळ ठेवा. तुम्हाला अष्टदल काढता येत असेल तर त्यावर तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. नाही आलं, मुठभर तांदळाची रास करा. त्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करा. दोन्ही हाताने कलश घ्यायच्या घरातल्या स्त्रीने आणि त्या म्हणजे तांदळाच्या मुठभर राशीवर तो कलश स्थापना करायची आहे. हळदी कुंकू, वेणी वगैरे फुलं वाहून त्या कलशाची पूजा करा. वस्त्र बनवलेलं असेल कापसाचं, हळदी कुंकू लावून ते वस्त्र घातलं तरीही चालेल. तुम्ही नसेल घालत, एखादी वेणी अर्पण करा. छान नथ वगैरे वस्त्र वगैरे घालून त्या कलशाला तुम्ही सजवू शकतात. अशा साध्या सोप्या पद्धतीने चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू, पण साक्षात लक्ष्मी स्वरूप असा मंगल कलश आपल्या देवघरात देवांच्या उजव्या बाजूला जरूर भरायचा आहे. महिलांनो, खूप खूप सुंदर सोन्यासारखे तुम्हाला रिझल्ट दिसून येतील. मुलाबाळांची इतकी प्रगती होईल. तुमच्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी माता कायम स्थिर स्वरूपात वास्तव्यास राहील. तुमच्या घरात कधीच कशाला कमी पडणार नाही असा मंगल कलश आपल्या देवघरात जरूर भरायचा आहे. सकाळी लवकर उठा. आंघोळीनंतर ही कामं आपल्या घरात झालीच पाहिजे. आपलं मुख्य दार पुसून घ्यायचं आहे आणि छान हळदी कुंकू ओलं करा. मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. आजूबाजू 2-2 रेषा द्या. मुख्य उंबरठ्या पुसून घ्यायचा आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करा. थोडी चंदनाची पावडर असेल त्यात मिक्स करा. गुलाबजल मिक्स करा. ह्या 3-4 गोष्टी मिक्स करून छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीच्या पावलांची छान पूजा करा. हळदी कुंकू फुलं वाहून 2 फुलं आपल्या उंबरठ्यावर जरूर व्हायची आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदेला पहिल्याच दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर एका मातीच्या पंतीत सकाळी अंघोळीनंतर हा उपाय जरूर करा महिलांनो. मुख्य दाराशी एक दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा. त्या दिव्यात 2 लवंग जरूर टाकून द्यायचे आहे. 1 कापराचा तुकडा टाका. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. आणि उंबरठ्यावर एका मातीच्या पंतीत तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. त्यावर 5 लवंगा ठेवायच्या आहे. थोडासा दालचिनीचा तुकडा असेल अवश्य ठेवा. 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. दिवसभर राहू द्या आणि संध्याकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी त्या वस्तू आपल्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. उंबरठ्याला दोन्ही साईडला हात लावायचे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू जाळायच्या आहे. यामुळे घरातली जी नकारात्मकता असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, दुःख दारिद्र्य अडी अडचणी जळून जातात.
सर्व ग्रह दोष शांत होतात आणि आपल्याला सुखांची प्राप्ती होते. माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास्तव्यास राहते. लक्ष्मी नारायणांची कृपा होते. घरात पवित्र दैवी वातावरण निर्माण होत असतं. म्हणून या वस्तू उंबरठ्यावर सकाळी ठेवा आणि संध्याकाळी जरूर जाळायचे आहे. चैत्र नवरात्रीला तुम्ही जशी परंपरेनुसार घटस्थापना करत असाल महिलांनो, तशाच पद्धतीने दरवर्षी आपण अश्विन नवरात्रीत करतो, तशाच पद्धतीने तुम्हाला जर पहिल्यांदा चैत्र नवरात्रीत सुद्धा घटस्थापना करायची असेल तर अवश्य करा. सकाळी 12च्या आतच लवकर उठा आणि 12च्या आत आपल्या देवघरासमोर जिथं तुम्ही घटस्थापना करता तिथं छान असा चौरंग पाट मांडून गोमूत्राने जागा स्वच्छ पुसून घ्या आणि छान असं घटस्थापना करायची आहे. आता घटस्थापना करा किंवा नका करू, पण अखंड दिवा चैत्र नवरात्रीत जरूर लावायचा आहे. महिलांनो लावा, छान अनुभव येता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तर प्रसन्न राहते, आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला माया भरभरून मिळते. तर नवरात्रीत दिवा जरूर लावाय. चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवी आईच्या नावाने एक अखंड दिवा जरूर लावायचा आहे. आपल्या देवी आईची सेवा अखंड दिवा लावून जर आपण केली ना तर खूप प्रभावी ठरत असते. तर अखंड दिवा लावताना देवी आई समोर नमस्कार करायचा आहे. साध्या सोप्या पद्धतीने देवी आईला बोलून घ्यायचं, देवी आई मी तुझ्या नावाने अखंड दिवा प्रज्वलित करत आहे, काही चुकलं माकलं 9 दिवसात माफ कर. तर असं नाही महिलांनो, काही महिला घाबरतात पण की अश्विन नवरात्रीत किंवा चैत्र नवरात्रीत आपण अखंड दिवा लावत आहोत, मग तो विझला मध्येच तर मग काय होईल. तर काहीच नाही, आपली देवी आई असते, आपल्या लेकरांना नेहमी समजून घेत असते. मध्येच दिवा भिजला काही घाबरत जाऊ नका महिलांनो. दिवा तुम्ही काजळी वगैरे काढताना त्या दिव्याच्या साहाय्याने एखादा छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि तो मोठा दिवा भिजलाच काजळी वगैरे काढताना तर ती ज्योत आपण त्या मोठ्या दिव्याने जी ज्योत पेटवलेली आहे पुन्हा तो मोठा दिवा तुम्ही प्रज्वलित करून दिला ना तर अखंड दिवा भिजल्याचं तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही. आणि भिजलाच तरी पण आई आहे, आई आपल्या लेकरांना नेहमीच समजून घेत असते. आपण तिची सेवा करतो, तिचं नाव घेतो ना, हेच तिच्यासाठी खूप आहे. आपले लेकरं वेळोवेळी म्हणजे नवरात्रीत आपली सेवा करता, आपण तर नेहमीच सेवा करतो, रोजच सेवा करतो आपल्या देवी आईची, पण ही विशेष सेवा करतो ना आपण, ती देवी आईसाठी खूप महत्त्वाची असते. म्हणून साध्या भोळ्या मनाने महिलांनो दिवा जरूर प्रज्वलित करा. मध्येच विजला काही हरकत नाही, दिवा पुन्हा प्रज्वलित करून द्या, देवी आईचं नाव घ्या. तर अखंड दिवा लावताना तुम्ही दगडाचा दिवा घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता किंवा पितळाचा तुमचा जो पारंपरिकरित्या दिवा असेल तो घ्यायचा आहे. धुवून पुसून घ्या स्वच्छ. त्यात लांब वात टाकायची आहे. तुम्ही बाजारातून दुकानातून विकत आणली चालेल किंवा तुम्ही स्वतः बनवत असाल 1.25 हात लांब वात घ्यायची आहे आणि ती वात वळताना दूध पाण्याचा उपयोग करा आणि छान वात वळवून घ्यायची आहे. दिव्यात वात टाका. काही महिला तुपाचा दिवा लावतात, पण नवरात्रीत 9 दिवस तेलाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम. तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा, तुमच्यावर आहे, पण तेलाचा विषय बऱ्याच ठिकाणी तेलाचाच दिवा लावला जातो. तर दिव्यात सुद्धा दिव्याखाली अखंड तांदळाची रास करायची आहे किंवा अष्टदल कमल काढलं तुम्ही चालेल. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यात सुद्धा तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे. तर चैत्र नवरात्रीचा अखंड दिवा प्रज्वलित करताना दिव्यात एक कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाकायचा आहे आणि 4-5 दाणे अख्ख्या तांदळाचे टाकायचे आहे. यामुळे दिव्याला कमी तेल लागतं आणि ऑक्सिजन खेळतं राहत असतं. दिवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथं थोडीशी हवा खेळती राहील. अगदी बंद ठिकाणी जर दिवा ठेवला तर त्या दिव्याला काजळी पण खूप येते आणि दिवासुद्धा तेल खूप घेत असतो. म्हणून अशा ठिकाणी दिवा ठेवायचा आहे. काही वेळा खूप लहान लहान रूम असतात, मग 2च रूममध्ये बरेचसे लोक राहतात, तरी पण महिलांनो प्रयत्न करा की एखाद्या अशा ठिकाणी दिवा ठेवायचा आहे तुम्हाला की जिथं हवा पण खेळती राहील आणि बंदिस्त जागा पण नसेल. अशा ठिकाणी दिवा ठेवण्याचा जरूर प्रयत्न करा आणि दिव्यात या वस्तू टाका, म्हणजे काजळी पण येणार नाही जास्त तुमच्या दिव्याला आणि दिव्या तेल पण कमी घेईल. अशा पद्धतीने अखंड दिवा लावायचा आहे. दिव्यात मधून अधून 9 दिवसात 2-4 वेळा जरी एक कापराचा तुकडा टाकून दिला ना तुम्ही किंवा रोज जरी एक बारीकसा तुम्ही कापराचा तुकडा टाकला ना तरीही चालेल. यामुळे सुद्धा
सुद्धा तेल कमी लागेल आणि जास्तीत जास्त तुमचा दिवा तेवत राहील. आणि त्या दिव्यात 2 लवंग जरूर टाका. त्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न राहते, आपली कुलस्वामिनी प्रसन्न होते आणि संपूर्ण नवरात्रीचं फळ भरभरून आपल्याला देते. तुम्ही जे मागाल ना त्याच्या 10 पट तरी तुमच्या आयुष्यात जरूर माता लक्ष्मी तुम्हाला देणार आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने दिवा जरूर लावायचा आहे. चैत्र नवरात्रीत देवी आईला रोज कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा. ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः. कुलस्वामिनीला रोज कुंकुमार्चन करायचं आहे. रोज वेणी अर्पण करा. गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा अष्टमी नवमीला तुम्ही देवी आईला गोड पानाचा विडा जरूर एकदा का होईना मंगळवार शुक्रवार बघून देवी आईला चैत्र नवरात्रीत गोड पानाचा पण विडा अर्पण करा. जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करायची आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला महिलांनो तर जरूर या नवरात्रीत करण्याचा प्रयत्न करा. 1 पाठ करा, 7 करा, 9 करा. तुम्हाला जेवढे करता येईल ना तेवढे जरूर करा. जेवढी सेवा होईल मनापासून करायची आहे. त्याचबरोबर चैत्र नवरात्रीत एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीची घरच्या घरी ओटी जरूर भरा महिलांनो. तुम्ही घरी भरू शकता किंवा तुमचं जर जाणंच झालं तुमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला मुख्य स्थानी तर जरूर जा. सहकुटुंब सहपरिवार जा. देवी आईचं भरभरून दर्शन घ्या. तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा. तिची खणा नारळाची साडी चोळीची ओटी जरूर भरायची आहे. आता लांब आहे तुमचं देवीचं कुलस्वामिनीचं स्थान तर मग तुम्ही घरच्या घरी जरी देवी आईची अखंड दिवा लावून घटस्थापना करून किंवा देवी आईला रोज कुंकुमार्चन करून साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सेवा करून घरच्या घरी जरी ओटी भरली ना तरीही चालेल. तर ओटी भरताना छान असा खण घ्या, नारळ घ्या. साडी चोळीची भरत असाल छान अशी साडी घ्यायची आहे. एका ताटात साडी ठेवा. एक नारळ घ्यायचा आहे, चांगला पाणीदार नारळ घ्या. 7 शृंगाराचं सामान आणलं असेल तुम्ही अवश्य आणा. जे जे आपण वापरतो स्वतः ते सुद्धा देवी आईला आपल्याला ओटीत ठेवायचं आहे. 1 गोड पानाचा विडा आणायचा आहे. आपण देवी आईला अर्पण करतो गोड पानाचा तो विडासुद्धा अर्पण करा. आणि जेव्हा ओटी भराल ना त्यात सुद्धा गोड पानाचा विडा ठेवायचा आहे. आणि काचेच्या बांगड्या, ओटीमध्ये काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे. हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य ओटीमध्ये ठेवायच्या आहे. तांदूळ गहू तुम्ही ठेवू शकता. 5 मुठी गहू ठेवा, 5 मुठी तांदूळ ठेवा. 7 शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे. बांगड्या ठेवा, पानाचा विडा ठेवा, वेणी ठेवा, हळदी कुंकू ठेवायचं आहे. प्रथम देवी आईच्या चरणी हळदी कुंकू लावा. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा. ओटीला प्रत्येक साहित्याला हळदी कुंकू लावायचं आहे. देवी आईच्या चरणी ओटी ठेवताना प्रथम आपल्या हृदयाजवळ ते ओटीचं ताट घ्यायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे. तुमच्या काय इच्छा आहे आपल्या कुलस्वामिनीला बोलून घ्यायचं आहे आणि मग देवी आईच्या चरणी ती ओटी अर्पण करायची आहे. आता नंतर ओटीचं काय करायचं तर तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल तिथं जरी तुम्ही ओटी अर्पण करून आला महिलांनो तरीही चालेल. आता नाही मंदिर ते साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरीही चालतं. जो खण असतो तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. साडी असेल तुम्ही वापरू शकता. 7 शृंगाराचं साहित्य वापरू शकता. तुम्ही वेणी तुमच्या डोक्यात माळू शकता. जो पानाचा विडा असेल तुम्ही प्रसाद स्वरूप खा. ज्या हिरव्या बांगड्या आहे तुम्ही स्वतः जरी घातल्या तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ एखादी सवाशीण स्त्री असेल तिला तुम्ही संपूर्ण ओटी देऊ शकता. आता तुम्हाला नसल द्यायची सरळ एखाद्या मंदिरात तुम्ही अर्पण केली देवी आईच्या चरणी तरीही चालेल. अशा साध्या सोप्या पद्धतीने चैत्र नवरात्रीत तुम्ही 9 दिवसात कधीही देवी आईची ओटी आपल्या घरच्या घरी कुलस्वामिनीची ओटी जरूर भरा. 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी भरू शकता. दुसऱ्या दिवशी अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्या शुक्रवार आलेला आहे. सोन्यासारखा दिवस आहे. 20 तारखेला ओटी भरू शकता. 23 तारखेला पंचमी आलेली आहे. गुरुवारी 26 तारखेला दुर्गाष्टमी आलेली आहे. कधीही तुम्ही या नवरात्रीत कधीही देवी आईची घरच्या घरी ओटी भरू शकता. सोन्यासारखे अनुभव येतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल. चैत्र नवरात्रीबद्दल सगळे तुमच्या मनातल्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेलीच आहे. देवी आईची या नवरात्रीत कशी सेवा करावी साध्या सोप्या पद्धतीने, दिवा कसा लावावा, मंगल कलश भरावा कसा, देवी आईची ओटी कधी भरावी, कशी भरावी